नाही उभं राहू दे. या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकारांचे मी रिपब्लिकन सैनिकच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपण आमच्या शॉर्ट टाइम मेसेजला विनंती करू या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो. आज आपल्या समोर पत्रकार परिषदेत संबोधित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या समोर रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच अवकडला विरोध म्हणून राष्ट्रीय चर्मकार संघाचे सचिव दत्तात्रेय गोतिसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबू साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी स्वतः राज्य प्रवक्ता अविनाश शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. आज या पत्रकार परिषदेचे जे मूळ विषय आहे त्यातला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे उपवर्गीकरण आणि पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये उपवर्गीकरणाला विरोध सर्वप्रथम आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केलेला आहे आणि त्यांनी सरकारला आव्हान देखील केलेलं आहे. कारण काही आमदारांनी सांगितलं होतं की जर तुम्ही उपवर्गीकरणाला विरोध कराल तर तुम्हाला अटक करू, गुन्हे दाखल करू. साहेबांनी खुला आवाहन केला आहे की मी उपवर्गीकरणाला विरोध करतो आहे, तुमच्या दम असेल तर मला अटक करा. या ठिकाणी साहेब स्वतः आपल्याला संबोधित करतील. तर मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण सहकार्य करावं. आज नाशिक मधल्या पत्रकार बंधूंना अत्यंत शॉर्ट नोटीस देऊन सुद्धा आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल मी रिपब्लिकन सेनेचा प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आता मूळ मुद्द्यावर येतो की महाराष्ट्रामध्ये अत्यंत म्हणजे उग्र ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा हा मुद्दा जो या महाराष्ट्रामध्ये फार चर्चेला जात आहे तो म्हणजे अनुसूचित जातीचे अ ब क ड नुसार उपवर्गीकरण करणे. या संदर्भात रिपब्लिकन सेनेने पहिल्यांदा भूमिका घेतली आणि आम्ही त्याला पूर्ण ताकदीने विरोध करत आहोत. आमचे जिल्हावार मेळावे आणि आंदोलन चालू आहेत. सर्व आज या एससी मध्ये 59 जाती आहेत, त्यातल्या 58 जाती एकत्र ते या उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत. फक्त एका जातीने उपवर्गीकरण मागितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी हे संपूर्ण जे काही चाललेलं आहे हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आमचे जे मातंग बंधू आहेत खरं म्हणजे आतापर्यंत ते आमच्या बरोबर म्हणजे अजूनही आहेत. आणि मला एक इथे मुद्दामून सांगायचं वाटतं की मातंग समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये सामील होतोय, बौद्ध धर्माची दीक्षा घेतोय आणि त्यामुळे कुठेतरी मातंग समाज आणि आंबेडकरी समाज याच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे असं मी समजतो. खरं म्हणजे मातंग समाजासाठी 2003लाच लहुजी वस्ताद यांच्या नावाने एक अहवाल म्हणजे एक आयोग निर्माण करण्यात आला होता. त्याचा 2007ला त्याचा अहवाल सुद्धा आला आणि त्याच्यामध्ये जवळपास 57 प्रकारच्या त्यांच्या उन्नतीसाठी वेगळ्या प्रकारे 57 सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्यातली एक सूचना उपवर्गीकरणाची होती. बाकी 56 वेगवेगळ्या प्रकारे त्यांना जमीन अलॉट करण्यात यावी, त्यांना घरं द्यावी, त्यांच्या मुलांसाठी खास हॉस्टेल्स द्यावे आणि आमच्या या संपूर्ण 58 ज्या 59 मध्ये ज्या 58 जाती आहेत त्या सर्व जातींना याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हरकत नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आज अनुसूचित जाती हा एक समूह आहे
ज्याने या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता झेललेली आहे आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये ही या इथं असणाऱ्या समूहाची एक मानसिकता आणि त्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर या इथं उपवर्गीकरण हे संविधान विरोधी आहे. कलम 46 नुसार राज्यावर असणारी जबाबदारी जर राज्य सरकारने योग्य पार पाडली असती तर अशा पद्धतीने उपवर्गीकरणाची गरज पडली नसती आणि हे भारतीय संविधानाच्या 14, 15, 16 कलमाच्या तरतुदीला सरळ सरळ भंग होत आहे असं रिप्लेस सेनेचं मत आहे. त्यामुळं आमचं या इथं असं सांगणं आहे की हे जे चाललेलं आहे हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधलं राजकारण पूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल, मराठा वर्सेस ओबीसी अशा पद्धती करण्यात आलं. आता त्याच पद्धतीने एससी मध्ये असणारं मातंग वर्सेस इतर सर्व जाती अशा पद्धतीचं राजकारण करून आपसामध्ये एससी मध्ये असणाऱ्या जातींमध्ये आपसामध्ये ही ज्या पद्धतीचा क्लेश आणि द्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असं आमचं मत आहे. आणि एक आमचं दुसरं की हे जे काही केलेलं आहे याच्यासाठी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीने सरकारला 1 एप्रिल रोजी अहवाल सादर केला. तो अहवाल अजूनही सरकारने पब्लिश केलेला नाही आणि तरी सुद्धा त्याच्यावरती हरकती मागवण्यात येतात. म्हणजे महाराष्ट्र सरकार एकंदरीत या बाबतीत पारदर्शक नाही. बरं, हा अहवाल जेव्हा निर्माण करत असताना न्यायमूर्तीने कुठच्याही जातीच्या कुठच्याही नेत्यांना किंवा त्या समुदायामधले कोणा रिप्रेझेंटेटिव्ह यांना कुठेही विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे ह्या अहवालाबद्दल कुठली पारदर्शकता नाही. आणि जेव्हा एखादा अहवाल एखाद्या संपूर्ण म्हणजे या देशामधल्या 14 ते 15% लोकांच्या म्हणजे राज्यामधल्या 14 ते 15% लोकांच्या बाबतीत आहे तेव्हा ज्यांच्याबद्दलचा अहवाल आहे त्या सर्व समुदायाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन या अहवाल तयार करायची जबाबदारी आहे. किंबहुना अशा पद्धतीच्या अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या आहेत की असा कुठचाही अहवाल किंवा असा कुठचाही निर्णय घेताना राज्य शासनाने की हा निर्णय हा जे त्याच्या संबंधित आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचं रिप्रेझेंटेशन घेऊन आणि नंतरच सादर केला पाहिजे. पण दुर्दैवानं अशा पद्धतीने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांनी कुठलंही केलेलं कामकाज केलेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळं या अहवालामध्ये बिलकुल पारदर्शकता नाही आणि तोच अहवाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी 15 दिवसाची मुदत द्यायची आणि नंतर परत 15 दिवसाची मुदत देऊन वाढवायची आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायला लावायचं. हे खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार काहीतरी वेगळ्या पद्धतीने दुटप्पी धोरण आखत आहे आणि त्याच्यासाठी तरी सुद्धा आज 50,000च्या वरती या अहवालाविरुद्ध हरकती घेण्यात आलेल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्र सरकारने या हरकती ज्यांनी घेतल्या त्यांचा प्रत्येकाचा त्या तिथे बोलवून त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या या अहवालावरती निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की एससी आणि एसटीला जेव्हा रिझर्वेशन या देशामध्ये संविधानाने दिलं तेव्हा त्यांचं जे पॉप्युलेशन आहे पॉप्युलेशन बेस्ड रिझर्वेशन दिलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये एससीला 13% रिझर्वेशन मिळतं तर तेच कर्नाटकामध्ये 15% मिळतं, तेलंगणामध्ये 15% मिळतं. पण ज्या प्रमाणात लोकसंख्या असते त्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन दिले जातात. त्यामुळं जातीय जनगणना अजूनपर्यंत झालेली नाही. 2026ला म्हणजे आता ही जातीय जनगणना सरकार करत आहे. जोपर्यंत जातीय जनगणना होत आहे आणि या बाबतीतला अहवाल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही उपवर्गीकरण करणं योग्य नाही. कारण ही जी आरक्षण दिली आहेत मी मगाशी सांगितलं की ते लोकसंख्येनुसार दिलेली आहेत आणि त्यामुळं जर करायचंच असेल
तर लोकसंख्येनुसार ही आरक्षणात तुम्हाला करावे लागते आणि त्यासाठी जातीनिहाय तुमच्या असणाऱ्या म्हणजे कुठच्या जातीचं किती पर्सेंटेज या महाराष्ट्रात आहे हे एससी मधल्या तोपर्यंत अशा पद्धतीचं उपवर्गीकरण योग्य नाही आणि त्यामुळं आमचा ह्याला विरोध आहे की याच्यामध्ये सर्वच जे स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डरना जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत सरकारने दडपशाहीने किंवा दादागिरीने असा हा अहवाल मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर या इथे असणारा संपूर्ण एससी समाज एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आज एससी समूह हा एकत्र आहे. आज आमच्या बरोबर आमचे चर्मकार बांधवांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. इतर अनेक समाज इथं आम्ही घेतल्यामुळं किंवा आज मातंग समाजातले अनेक लोक आमच्या बरोबर आहेत कारण त्यांना असं वाटतं की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारला आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या विचारानुसार वागत आहेत त्यांच्या सर्वांची उन्नती झालेली आहे आणि त्यामुळं या आमचं असं म्हणणं आहे की आता ही जाती जी जनगणना होणार आहे त्याच्यानुसार ज्यांची जेवढी संख्या तेवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला अतिच करायचं असेल तर त्या पद्धती करावं. त्याचबरोबर आमचं सरकारला सांगणं आहे की हे असं सर्व करून समाजामध्ये ते निर्माण करण्यापेक्षा आमच्या मातंग बंधूंसाठी स्पेशल स्कीम राबवावी, त्यांना घरकुलं द्यावी, त्यांना त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी हॉस्टेल्स वेगळे निर्माण करावेत. ज्या पद्धती एसटीच्या मुलांना तुम्ही सर्व प्रकारचे म्हणजे युनिफॉर्म इतर राहण्याच्या आणि इतर हॉस्टेलच्या फॅसिलिटी त्या पद्धती द्या आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवरती घेऊन या. कारण आज तुम्ही जरी आरक्षणाचं मध्ये उपवर्ग केलं आणि त्याच्यामध्ये जर सुटेबल कॅन्डिडेट नसतील तर 3 वर्ष अशा पद्धतीने जेव्हा आरक्षित जागा उपलब्ध होतील आणि त्याच्यामध्ये सुटेबल कॅन्डिडेट नसतील तेव्हा त्या उत्पन्न होतात. म्हणजे तुम्हाला अप्रत्यक्ष पद्धतीनं हे आरक्षण संपवायचं आणि त्यासाठी हे सर्व चालू आहे का असा एससी मध्ये असणाऱ्या सर्व समुदायांचं म्हणणं आहे. तेव्हा आपल्या सर्व या इथून सरकारला आपल्या सर्व चॅनलच्या वतीने सांगायचं आहे की जे करतायत ते जवळपास महाराष्ट्रामध्ये 15% असणाऱ्या वर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही करत आहात आणि याचे परिणाम दूरगामी परिणाम होणार आहेत. तेव्हा हा निर्णय घेण्याआधी सर्व जाती समूहांना विश्वासात घेणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. कारण असाच जो निर्णय आहे तो अत्यंत पारदर्शक असायला हवा आणि त्यामुळं या निर्णयाविरुद्ध कोणीही म्हणजे आज सर्वजण विरोधी आहेत, सर्व 58 जाती विरोधी आहेत. त्यामुळं सरकारनं आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय अशा पद्धतीचा कुठचाही निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर जनगणनेबद्दल आमचं असं म्हणणं आहे की मागच्या जनगणनेमध्ये बौद्ध झालेल्या लोकांनी फक्त बौद्ध सांगितलं आणि त्यामुळे 45 लाख हे जे बौद्ध धर्मांतरित बौद्ध महाराष्ट्रामध्ये होते ते एससी मधून इतर मध्ये घेण्यात आले आणि त्यामुळे एससीचं पॉप्युलेशन कमी झालेलं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या वतीने मी या सर्व समस्त एससी समूहाला जे जे बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून बौद्ध झालेले आहेत त्या सर्व वर्गाला मी सांगू इच्छितो की आपण आपली ओरिजिनल जी जात आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण बौद्ध होण्याआधी ती जातीच्या कॉलममध्ये भरावी. मग ते महार असतील तर महार, मातंग असतील तर मातंग, चर्मकार असाल ते चर्मकार अशा पद्धतीची आपली जात सांगावी आणि त्यानंतर आपला धर्म जर आपण बौद्ध घेतलेला असेल तर तो सांगावा. जेणेकरून एससीची मागच्या 2011 मधली जनगणनेमध्ये एससीची लोकसंख्या 10% आसपास होती आणि ती खऱ्या अर्थानं एससीची टोटल पॉप्युलेशन महाराष्ट्रातली या जाती जनगणनेमुळे या महाराष्ट्रामध्ये डिस्क्लोज होईल म्हणजे लोकांना कळेल आणि त्यामुळे मग आपल्याला इतर जे काही तुम्हाला या एससीच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचे असतील ते आपण घेऊ शकाल.
असं आमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न सध्या देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे की कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक पार्टी अस्तित्वात आली. खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की या देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्यांना म्हणजे सर्वोच्च न्यायाधीश असणारे सूर्यकांत याने या देशामधल्या बेरोजगार तरुणांना झुरळाची उपमा देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही जी मानसिकता आहे ती अत्यंत म्हणजे त्याला म्हणजे कुठच्याही म्हणजे ही मानसिकता पुढच्या काळामध्ये असणाऱ्या जातीय व्यवस्थेसारखी वाटते की या इथं असणाऱ्या जे बेरोजगार आहेत त्यांना जनावरांसारखं एखादी उपमा देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळं त्या तिथे अशा पद्धतीनं आपण त्यामुळं या अशा पद्धतीनं कोणालाही अशा पद्धतीची उपमा देणं हे योग्य नाही. त्यामुळं आमचं रिपब्लिकचे म्हणणं आहे की तुम्ही कुठच्याही पदावर असा, या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक माणूस हा समान आहे. आणि त्यामुळे तुम्ही जरी सर्वोच्च न्यायाधीश असलात तरी या देशातल्या तमाम तरुणाईची माफी मागणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो. आपल्याकडून चूक झाली असेल तर ते माफी मागायला पाहिजे. आणि दुसरं सांगतो की हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब पडला तेव्हा सर्व प्राणी जात उद्ध्वस्त झाले, मानव जात नष्ट झाली तिकडची, परंतु झुरळ हा एकच प्राणी जिवंत राहिला, हा इतिहास आहे. त्यामुळं मी या पत्रकार परिषदेत सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने हे लक्षात घ्या, उद्या तुम्ही सर्वोच्च न्यायाधीश असाल नसाल परंतु ही तरुणाई या देशाची खऱ्या अर्थानं ताकद आहे, ती नक्की अस्तित्वात राहील आणि तीच या देशाला पुढे घेऊन जाणार आहे. तेव्हा त्यांचा अपमान या देशातली तरुणाई सहन करणार नाही, या देशातली जनता सहन करणार नाही. आणि या पद्धतीने असा कोणाला अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही, या अशी रिपब्लिकची मागणी आहे. त्याचबरोबर आज जे काही चालू आहे देशामध्ये की महागाईचा कडेलोट झालेला आहे. अजूनही कुठचाही राजकीय पक्ष याच्यावरती बोलत नाही, खरं म्हणजे दुर्दैव आहे. आपण पाहतोय की 1000 जरी वाढला तरी रस्त्यावरती येणारा भाजपा आज त्यांच्या काळामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्या किमती वाढ झालेल्या आहेत. लोकांचं बजेट कोलमडलेलं आहे. आज मी 2 दिवसापूर्वी कोकणात होतो. रत्नागिरीमध्ये तर 90% पेट्रोल पंप बंद आहेत, पेट्रोल डिझेल नाही अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यामधून आमचे प्रदेश अध्यक्ष आले, त्यांना यायला उशीर झाला कारण डिझेल पेट्रोल नाही. ही जी परिस्थिती आहे भयावह आहे. संपूर्ण देशाची जी आर्थिक नाडी आहे कुठेतरी आता कोलॅप्स होते की अशी भीती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि हे खरं म्हणजे या देशामधल्या असणाऱ्या सरकारचं अपयश आहे. आणि हे अपयश सरकारने ती जबाबदारी घ्यावी आणि या देशातल्या जनतेला नक्की या देशामधली आजची आर्थिक परिस्थिती काय आहे, देश कुठच्या आर्थिक संकटामध्ये आहे, याची या देशानं जाणीव करून द्यावी आणि येणाऱ्या पार्लमेंटमध्ये श्वेतपत्रिका जाहीर करून देशाच्या आर्थिक परिस्थितीची पुढे या देशातल्या प्रत्येक देशवासियांना त्याची जाणीव असायला पाहिजे. कारण हे आम्ही निवडलेलं सरकार आहे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या देशातल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असण्याचा अधिकार आहे. तेव्हा सरकारनं हे जे काही चाललेलं आहे की लोकांच्या याच्या महागाईचा कडेलोट आहे, तेव्हा याच्या विरुद्ध रिपब्लिकच्या वतीनं आम्ही रस्त्यावरचा आवाज उठवणार आहोत. तेव्हा सरकारने याबाबत ताबडतोबीनं आपली भूमिका सांगावी. फक्त युद्ध आहे म्हणून या भाव वाढला हे काही योग्य नाही. भाव वाढण्याला अनेक कारण आहेत, आर्थिक तरतुदी आहेत, आर्थिक धोरणं आहेत, अनेक जे काय आता चीफ जस्टिसने तरुणाईमध्ये जुळे म्हणले, पण काही बोके या देशातून पळून गेलेले आहेत.
मी मुद्दाहून म्हणतोय त्यांना बोके करोडो रुपये घेऊन ते पळून गेलेले आहेत. त्यांना एकालाही अजून या देशामध्ये या सरकारला आणता आले नाही. त्याचबरोबर करोडो रुपये आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये पडलेले आहेत, काळा धन आहे आणि ते आणणार होते, त्याचं काय झालं हे अजून लोकांना कळत नाही. हे सर्व अत्यंत म्हणजे नुसत्याच घोषणाबाजी चालू आहेत. कामकाजाच्या नावाने आजपर्यंत या इथं सरकारला प्रचंड अपयश आलं असं समजतो. तेव्हा देशाचे जबाबदार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी जनतेला याबाबत मन की बात नेहमी सांगतात, पण आणि त्याचबरोबर ते आपण पाहिलं असेल की नेहमी आपलं साफसफाईचं आंदोलन करतात, परंतु जिसका मन चंगा उसका सब चंगा असं म्हटलं जातं. त्यामुळे आधी या देशामध्ये तुम्ही सर्व पहिल्यांदा आधी हे काय आहे, परिस्थिती काय आहे, देशाची आर्थिक परिस्थिती काय ह्याच्याबद्दल या जनतेला आपण उत्तर देणं क्रमप्राप्त आहे असं आम्ही समजतो. आणि त्यासाठी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी या इथं जनतेसमोर येऊन आपल्या मनची बात नाही तर या देशाच्या आर्थिक परिस्थिती खरी बात जनतेला सांगावी असं आमचं सरकारला आव्हान आहे. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. वर्गीकरणासाठी सर्व समाज आंबेडकरी समाज हा विभागला गेला आहे, एकत्र नाही. नाही, आंबेडकरी समाज एकत्र आहे, कोणी विभागले गेले नाही. किंबहुना आज 58 जाती एकत्र आल्यात असा एक चांगला म्हणजे एसी मध्ये कधी नव्हे तेवढी एकी आपल्याला आज इथे दिसते. आणि मला मातंग समाजाचे पण प्रतिनिधी तिथे आले, ते पण बसलेत, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत. साहेबराव शृंगार मातंग समाज प्रतिनिधी आहेत ते. त्याचबरोबर हे आमचे दत्तात्रय गोपीसे हे चर्मकार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सुद्धा प्रतिनिधी आलेले आहेत. मी त्यांना 2 मिनिटं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी या माहिती देतो. सर्वांना आपल्या समाज बांधवांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले होते. जर 2 मिनिटं त्यांना बोलू दे ना आधी. तो त्यांची भूमिका आधी ऐकून घ्या. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका आधी ऐकून घ्या. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका जी आहे हे अबकडचं जे जातीनिहाय वर्गीकरण जे होणार आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. कारण ह्या वर्गीकरणामुळे 59 जातीपैकी कोणाचाही बदल होणार. कारण आज जे 59 जातीचं जे 1 रिझर्वेशन आहे ते सर्वांना मिळतं, त्याच्यामुळे सर्वांचा फायदा झाला. परंतु ज्यावेळेला हे वाटलं जाईल आणि प्रत्येकाच्या वाट्याला 1%, 2%, 3%, 6% असं येईल, त्यावेळेला लोकसंख्येच्या मानाने हे कोणालाही त्याचा फायदा होणार. त्याच्यामुळे हे आमचं नुकसानच आहे. त्याच्यामुळे सर्व एसी समाजाचं नुकसान असल्यामुळे या धोरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. दुसरी गोष्ट असे की मागासवर्गीयांना रिझर्वेशन 1950 साली संविधानाने दिलं, बाबासाहेबांनी ते नमूद केलं, परंतु त्याची खरी अंमलबजावणी खूप उशिरा सुरू झाली आणि आमची पहिली पिढी शिक्षण घेऊन बाहेर पडली. दुसऱ्या पिढीला त्याच्यातले काही रोजगार मिळाला आणि दुसऱ्या पिढीच्या एंडपर्यंत देशाचं खाजगीकरणाचं धोरण सुरू झालं. त्यामुळे राखीव जागांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा नुकसान झालेलं आहे आणि राखीव जागा जवळजवळ म्हणजे संपुष्टात आणलेली. कारण आरक्षणाला या माध्यमातून झटकार लागली आहे. कारण ज्या वेळेला खाजगीकरण झालं त्यावेळेला खाजगीकरणामध्ये राखीव जागाचा विचार होतो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी शासनाचे ठेकेदारी पद्धत जो काय असेल तिथं सुद्धा राखीव जागाप्रमाणे लोक बदलले गेले पाहिजे अशी आमची एक मागणी. आणि दुसऱ्या पिढीचं जेव्हा कुठेतरी उन्नती होती आहे आणि ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आमची शिक्षण व्यवस्था, आमची सामाजिक व्यवस्था, आमची आर्थिक व्यवस्था आता कुठेतरी पायावर उभी राहते, तोच याच्या विरुद्ध गदारोळ सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा जो प्रयत्न चालू आहे
त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे, पुढे विरोध राहील जोपर्यंत हे बंद होत नाही आणि शासन मागासवर्गीयांचा विचार चांगल्या पद्धतीने करत नाही तोपर्यंत आंदोलनाची दिशा आमची कायम राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे कोण? राज्यामध्ये ग्लास काढतात खाली ठेव दोन्ही बॉटल काढा सगळं. राज्यामध्ये उपवर्गीकरण व्हावं यासाठी बदल समितीनं राज्य सरकारकडे आवाहन दिलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं या संदर्भाने अनेक मोठी आंदोलनं आणि मागणी करत आहे. जसं एनटी मध्ये अवकलन झालेलं आहे त्या धर्तीवर एसटी मध्ये पण वर्गीकरण झालं पाहिजे अशी समाजाची मागणी आहे. याच्यामध्ये एससी प्रवर्ग हा जसा एक उक्तीच राहतो तो जरी वर्गीकरण जरी झालं फक्त वर्ग वाढतं, आरक्षण हे 13% असतं आणि त्यामध्ये फक्त विभाग नाही होणार आहे. आणि आमची सर्व एकदम उदाहरण द्यायचं झालं तर मोठा भाऊ, आम्ही त्यांना मोठा भाऊ म्हणतोय, ते अस्तित्व शिक्षित जे एससी मध्ये आहेत त्यांनी समाजाचा किंवा आपल्या समाजाचा असा म्हणजे हे झालेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये समाज मागे राहिलेला आहे आणि त्यामुळं अधिकारी किंवा नोकऱ्या किंवा जे प्रतिनिधित्व पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा समाजात पाहिजे ते काही मिळालेलं नाही. तर संविधानाच्या अधीन राहून राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं त्याचा अभ्यास करून योग्य तो संविधानाच्या चौकटीमध्येच आम्हाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे. आणि राहिलेले जे आता मातंग समाज नेतृत्व करतोय तर त्या 58 जातीचाही करतोय, निवड एका जातीचा नाही. तर कोणीतरी बाबासाहेबांनी अनेक गव्हर्नमेंट परिषदे घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते निवड एका जातीचं न बोलता संपूर्ण दलित समाजाबद्दल भूमिका मांडत होते आणि समाजाला न्याय मिळावा, दलित समाजाला न्याय मिळावा म्हणून ते तसे संविधानाच्या बाबतीमध्ये किंवा गव्हर्नमेंट परिषदेमध्ये भूमिका मांडलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं आज संविधानाच्या त्या 7 संविधानाला आधी राहून 7 जजेसने जजमेंट दिलेला आहे त्याचा अभ्यास जनता योग्य आहे. म्हणजे आता मोठे बंधू असतील किंवा इतरांनी एसी मध्ये आहेत त्यांनी अभ्यास करावा आणि चौकटीच्या बाहेर जाणार नाही. प्रत्येकाला संधीची समानता मिळावी हा त्याचा उद्देश आहे आणि तो संविधानाच्या बाहेरचा काही नाही. त्याच्यात राहून अभ्यास करून ते सरकार किंवा जे न्याय जे आहे न्यायाला घेऊन जे आहे ते होईल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. तुमचा विरोध आहे हे सांगा. विरोध आहे का समर्थन आहे? बोला. तुमचा विरोध आहे ना? जाऊ द्या, चला तुम्ही समर्थन आहे त्याचा कारण असा आहे. बरं, जाऊ द्या, चला. व्हायला पाहिजे. हो बरोबरच आहे. लोकशाही लोकशाही आहे, लोकशाही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला आपण आदरच करतोय. संपूर्ण त्याचा अभ्यास होऊन करावा असं माझं म्हणणं आहे. जाऊ द्या. तुमचा मुद्दा कळाला. या इथे लोकशाही आहे त्यामुळे आम्ही मुद्दाम त्यांना बोलवलेलं आहे. मातंग समाजाची पण भूमिका तुमच्यापर्यंत जावी ही आमची भूमिका होती. आता त्यांची जी भूमिका आहे की त्यांना असं वाटतं की आपण मागे राहिलो, पण मागे का राहिलो हा त्यांनी खरं म्हणजे अभ्यास करायला पाहिजे. अन्याय काय झालं ते सांगा. तर त्यांच्यावरती काय अन्याय झाला खरं म्हणजे त्यांच्यावरती आज सुद्धा अन्याय होतो. आपण पाहत आहे की ते अजूनही अंधश्रद्धा अंधरूढीच्या पुढे कुठल्याही प्रकारे पुढे जात नाहीत. आज सुद्धा मराठवाड्यामध्ये मंदिरामध्ये जाणं इतर करणं याच्यामुळे त्यांच्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो हे त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे आणि अनुभवत आहेत. त्यामुळे आज आंबेडकरी चळवळीमध्ये सर्वात जास्त अन्याय ते स्वतः हिंदू म्हणून स्वतःला म्हणवतात आणि त्यामुळं त्यांच्यावरती जास्त अन्याय होतो ही परिस्थिती आहे. आज काय आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तेव्हा तो बंड करून ठेवेल. अजून मातंग समाजाला त्यांच्या गुलामीची जाणीव होत नाही. जेव्हा त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव होईल तेव्हा ते बंड करून उठतील अशी माझं म्हणणं आहे. त्यामुळं थोडा वेळ लागेल त्यांना ते परिस्थिती समजायला, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. विवर्गीकरणीच्या काही वेगळ्या ऐवजी अंमलबजावणी करा असं काही आपलं मत आहे. नाही, पहिल्यांदाच जनगणना झाली पाहिजे. जातींवार
कोणाची किती लोकसंख्या आहे, कारण हे एसी आणि एसटीचं रिझर्वेशन हे जातीनुसार दिलेलं आहे. मी मगाशी सांगितलं माझ्या याच्यामध्ये की महाराष्ट्रात 13% दिलं, कारण त्या काळामध्ये एसीची लोकसंख्या 13% होती या महाराष्ट्रामध्ये. कर्नाटकामध्ये 15% होती. आणि त्यामुळं जर पुढे मागे करायचीच असेल आणि फारच सरकार ऐकणारच नसेल तर पहिल्यांदा जाती जनगणना होऊ द्या आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्या ना. अजून कशात काही नाही, तुमची कसली तयारी नाही. एकट्या न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांनी अहवाल दिला की करा आणि म्हणून तुम्ही करायचं. कुठच्याही स्टेक होल्डरला विश्वासात न घेता अशा पद्धतीचा मोठा निर्णय घेणं हे योग्य नाही असं आम्ही समजतोय. आणि त्यामुळं हे अयोग्य काम, अपारदर्शक काम सरकार करत आहे आणि हे कुठच्याही कोर्टामध्ये सुद्धा टिकणार नाही अशी परिस्थिती आहे. असंही म्हटलं जातं की आरक्षणाचा लाभ काही मोजक्याच जाती घेतात, म्हणजे जसं महार, सांबार अशा ज्या वर्गीकरणाच्या जाती आहेत ह्या घेतात, लाभ मिळत नाही अशी पण चर्चा आहे. आता प्रश्न असा आहे, सरकारचं हे फेल्युअर आहे की ही जी मंडळी आहेत त्यांच्या मुलांसाठी खास, म्हणजे मी मगाशी सांगितलं लवजी वस्तात आयोग नेमण्यात आला होता 2003 मध्ये. त्यांनी जवळजवळ 68 हे शिफारस केल्यात. त्याच्यातली एक शिफारस ही उपवर्गीकरणाची. बाकी 67 ज्या शिफारसी आहेत की त्यांना घरकुल द्यावं, त्यांना हे गायरान जमिनी देण्यात यावा आणि त्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल्स निर्माण करावं, त्यांच्यासाठी स्पेशल एक ड्राईव्ह निर्माण करावं. या सर्व गोष्टीसाठी या सर्व 58 जाती त्या याच्यासाठी पाठिंबा आहे. फक्त एक जे उपवर्गीकरण ज्याच्यामुळं एसी मध्ये आपसामध्ये फाटाफूट होणार आहे त्याला फक्त विरोध. आणि हे का ते मागे राहिले, का शिक्षणामध्ये मागे राहिले, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर फॉलो नाही केला. अंधश्रद्धा आणि अंधरूढीच्या अजूनही त्या विळख्यामध्ये अजूनही पोतराज आणि इतर जर तुम्ही फिरत राहिला तर तुम्ही शिक्षणाकडे कसं जाणार आणि जर तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला नोकऱ्या कशा मिळणार. त्यामुळे ही चूक काही या इतर जातींची आहे का हा महत्वाचा प्रश्न. आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे जे आज नेते, जे काही मी असं म्हणत नाही, जे काही स्वतःला नेते समजतात त्याने आधी समाजाची उन्नती करण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षणाची कास देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून. कारण उद्या जागा जरी मिळाल्या समजा तरी मुलं तर अवेलेबल पाहिजे. 3 वर्ष एखादी जागा म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जागा जर तशीच ओपन राहील, तशीच विदाऊट कॅन्डिडेट मिळाली तर ती ओपन होते. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीनं या रिझर्वेशन काढून घेण्याचा प्रयत्न आहे असं आमचं म्हणतं. त्यामुळं मातंग समाजाने आधी ह्याच्यावरती नीट अभ्यास करावा. आमचे ते बंधूच आहेत, मी ते कारण आज मला माहिती आहे अनेक मातंग समाजातले आमचे बांधव बौद्ध होत आहेत आणि हेच कुठेतरी या इथे असणाऱ्या लोकांना खूप, आणि त्यासाठी म्हणून हे मातंग आणि आंबेडकरी समाजावर वाद लावण्याचा प्रयत्न. एक बाजूला असं जे चित्र निर्माण झालंय खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आम्ही त्यांना आमचाच भाऊ समजतो. अजूनही आंबेडकरी समाज खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल की कुठंही मातंग समाजावर जरी अन्याय झाला तरी आंबेडकरी समाज रस्त्यावर येतो आणि न्याय मागतो. ही पूर्वी पण होती आणि आता पण असेल आणि पुढे सुद्धा आमच्या या लहान बांधवांवरती काय अन्याय अत्याचार झाले तर आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील एवढं मी सांगतो. विरोध कायम असणार, उपवर्गीकरणा विरोध असणार याबद्दल प्रश्न. धन्यवाद. आपण म्हटलं की मराठा आणि ओबीसी जसा वाद लावण्याचा प्रयत्न आला होता तसाच वाद लावण्याचा प्रयत्न केला जातोय. कोण करते, काय करते? आता हे सांगण्यासाठी पत्रकार बंधूंना मी सांगण्याची गरज आहे का? मी सांगण्याची गरज आहे का? आरोप आपण केला म्हणून बरं, आमच्यामध्ये सरकार मुद्दाम करत आहे. कारण यामध्ये हे करण्याची खरं म्हणजे गरज नाही की आजपर्यंत चांगल्या पद्धतीने सर्वजण एसी, आज एसी मध्ये असणारे मातंग समाजातले आमचे अनेक बांधव आहेत. ते प्राचार्य सुकुमार कांबळे आणि इतर अनेक मंडळी आहेत जी शिकलेली आहेत, ऍडव्होकेट आहेत, इंजिनियर्स आहेत. जे शिकले त्यांना योग्य पद्धतीने मिळालं, पण जे शिकतच नाही त्यांना तुम्ही नुसतं जबरदस्तीनं त्यांना रिझर्वेशन द्यायचं आणि त्यांना मग त्या जागांचा उपयोग कोणाला होणार, त्याचा ओपन लावणार. तर हे अप्रत्यक्ष पद्धतीने आरक्षण कमी करण्याचं एसीचं आणि आरक्षण काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे असं आमचं मत. आणखी आणखी कोणा काही चला आभार म्हणा.